बस बस बस. बापरे. हो झालं झालं. आज ना आज आम्ही खेकडे तोडणार आहे, खेकडे शांगडे. आणि हे लोक चॅलेंज करणार आहेत. तरी एवढे मोठे नाही केलेत, छोटे छोटे तोडलेत आपण, पण एवढे मोठे नाही तोडले. एवढे मोठे दाखव. पप्पा काउंट करतात. काय मग पप्पा? पप्पाच हो हे करणार आहेत आज. हे बघा साईज थोडी आहे बघा. हो. शेफ कॉलवरती जरा जास्त बिझी. चलो मम्मी हा बघितलं ते. राकेश आता प्रोसेस चालू झालेली आहे. पप्पा पहिलं सुरुवात करतात. मला टेक्निक सांगतात आम्हाला. हे ना लक्ष दे लक्ष दे भाई. जर सुटला हा एक भरचूक नाही. तो सोडायला कामा नाही, तो पकडायचा ह्याच्यात होता. कसं वाटतंय? चॅलेंज करायचं भाई. अरे आम्ही ठीक करतो, आम्ही ठीक करतो. हा दोघे दोघे एवढं ओव्हर पहिले थांबा. हातात पकडतात का बघूया पहिलं. खेकडा आहे. चलो राकेश कम ऑन. बस गिरी पकडून ठेवलं ना ते. आम्ही मेन इकडू. उडवायचं ना, लक्षात ठेवा. उडवतो हा उडेल. हा काय वर्ष आहे बाई. नाही हातात तर घेतलेला आहे. चलो. पप्पाने तोडलेलं आहे. शाणे आता. ओ एक्सपर्ट मम्मी भाई यू कॅन डू इट. पप्पांचं दुसरं चालू आहे. हा. और ये मेरे अरे तू सगळं अंगावरती त्याचं. ठीक आहे. आता हे काय हे पाय येते. हे काय नाही हे बघ. तसे पण कोणी आंघोळ नाही केलेले. आंघोळच करायचे. काय बाळा हो झालं झालं. पप्पांनी सक्सेसफुली 3. पप्पा प्रो लेवलचे. आंगडे मोडलेले आहेत. हा मला ते कळलंच नाही आंगडे काय ते. आंगडे आम्ही ठेवलेले आहेत. आपण ह्याच्यामध्ये नाही. राकेश लाड पूर्ण राकेश. आता नेक्स्ट प्लेअर आहे राकेश लाड. थांबा आता ते बघतायत ते कुठलं घेऊ. छोट्यापासून करू की मोठा घेऊ. हे बघा हा घे बघा. चेहरा बघा. असं कर, हे कसं कर. ओके ती माती आहे. प्रोसेस पहिलं धुवून घ्यायचंय. पाणी वगैरे त्यांना जायचं. पाणी नाही धुवून घेतो. कुठे आहे ते? हो लवली. क्या बात है. ओ वाह. दीदी मग सगळ्यात जास्त पप्पांनी इज्जत आहे दीदीला. नाही ये लवकर ये. नाही एक हे छोटा देतो तुला. मित्रांनो जसं तुम्हाला मगाशी आम्ही दाखवत होतो की कसे आम्ही खेकड्याचे आंगडे तोडत होतो, त्याची प्रोसिजर पण दाखवणार आम्ही कसे बनवतो कोकणी पद्धतीमध्ये. तर तुम्ही बघा आता इकडे 1 मिनिट आम्हाला तुम्हाला दाखवतो. वाटप तयार झालेलं आहे. वाटण का वाटप काय माहिती आहे तुमच्यामध्ये काय बोलतात. आमच्याकडे वाटप पण म्हणतात, वाटण पण म्हणतात. ठीक आहे 1 मिनिट आम्हाला. तो हे वाटण आणि ते दीदी तेल टाकते एवढ्या मोठ्या पतेल्यामध्ये. तुम्ही बघितलं खेकडे केवढे आहेत, त्याच्यामुळे आम्हाला एवढा मोठा पतेला लागणार आहे. टोप लागणार आहे म्हणतात त्याला. टोप काय अद्रक मिरची आणि लसूणची पेस्ट. आता हे जरा खूप कच्चं आहे ना, मग ते शिजवायला द्यायचं. ओके त्याला खूप वेळ लागेल आणि स्लो गॅसवर शिजवायचं. ट्रेनिंग चांगली होत आहे. मी शिकवलेले मला फायदा होतोय. व्यवस्थित होत आमचे शेफ आहे. आहे. शाबाश. मी मम्मीची रेसिपी. मम्मीला पण मी शिकवलं, हिला पण मी शिकवलं. आता स्वतः आप्पी टाकतं कढीपत्ता त्याच्या स्टाईल मध्ये. कसं आप्पी हो त्याच्यात मिक्सर लावणार आहे. नंतर रेसिपी खेकड्यांच्या रेसिपी तुम्हाला दाखवतो किती त्याचं किती पातळ ठेवायचं तेव्हा किती मिक्सरला किती वेळ ठेवायचं. हे बघा एवढंसं गाळून घ्यायचं. सॉरी एवढंसं थिक ठेवायचं ते. आणि मित्रांनो हे बघा हे अशा प्रकारे मम्मीने पूर्ण साफ केलेत. 1-1.5 तास घालवलं त्याच्यामध्ये पूर्ण साफ करायला. एवढं करेक्शन करते थोडं या मास्टर ज्युनियर शेफकडनं जरा चुकी झाली होती तेलाची. तर मम्मी जरा तेल अजून जास्त टाकून घेते. केवढं तेल आहे बाबा. मम्मी आता टाकते टमाट्याची चटणी.
पेस्ट सॉरी. आणि साईड बाय साईड बाय साईड इकडे त्या आमच्या खेकड्यामध्ये काय असतं ते पीठ करून हे ना हे खवल्यामध्ये त्याच्यामध्ये पीठ भरायचं असतं. स्वतः अजून आम्ही टाकतो आता काय अद्रक लसणाची पेस्ट. कोणी टाकणार बांगड्या बिंगड्या असं सॉते करून घ्यायचं असं. त्या पिठामध्ये मसाला टाकलाय, लाल मसाला हा गरम ठीक आहे, मसाला. गरम मसाला टाकतो आता. आणि बघा आता मम्मीने ॲड केलं धना पावडर. तर मम्मी टाकते चिकन मसाला, एव्हरेस्टचा चिकन मसाला. सॉरी, बिचारी चपात्या लाटून दमली. अवतार बघा शी पारोशी काय. आता मी फ्रेश होणार, मग आपण भेटूया पुढे. ओके. हे बघा मम्मी स्वतः करते. ते आपली शिकवलं मला. बघा मित्रांनो, याची काय झाडे पेस्ट करून घ्यायची काय पेस्ट. गाईज आम्ही ऍड करतो त्याच्यामध्ये पुदिना आणि कसली कोथिंबीरची पेस्ट. आता आम्ही ऍड करणार आहे डेंगे वाटून डांगे. खेकड्याचे आंगडे आहेत ना त्याची तुम्हाला मगाशी जसं दाखवलेलं ते मम्मी आता पाणी टाकलं आणि गाळून घेते. गाळणी घेतली खाली आणि ते फक्त त्याचा जो रस्सा आहे तो टाकणार त्याच्यामध्ये. मी ॲड करते वाटण. मगाशी ते तुम्हाला दाखवलं होतं ते ॲड करते. मग आता त्याला पूर्ण पेस्ट केलं मगाशी ते जसं मिक्सरला दाखवलेलं. आणि एका दुसरं ग्रीनवालं काय होतं आता मम्मी ॲड करते गरम पाणी. का ग मम्मी? त्याला तरी छान येते. गरम पाणी ॲड केल्यावरती त्याला तर्री छान येते. तरी म्हणजे जो मेन वरचा सोय बघा मित्रांनो, असं मस्त रस्सा झाला आहे तयार. मीठ बघा काही थोड्या वेळानंतर ॲड केलेलं, कधी ॲड नाही केलं. वास येते मस्त. टाकला मी. सो आता आप्पी बनवतोय सोलकढी. त्यासाठी सोलकढीची प्रिपरेशन करतोय आप्पी. आता नारळ कट करतोय भाई. बाय. तर मम्मी ॲड करते मगाशी बघा तुम्हाला बोललं ना की बेसन हे असं या खवलीवर टाकणार आणि मग हे असं त्याच्यामध्ये ॲड करते एक एक करून. खायला खूप भारी लागतं. हे बघा हे असं फील करायचं याच्यामध्ये खवल्यामध्ये आणि असं ते वरचीवर टाकायचं असं म्हणजे. आणि तुम्ही असंच टाकलं ना तर ते चण्याचं पीठच होऊन जाईल. त्याच्यामुळे वरवर टाकायचं असं. हम्म. घट्ट होतं वाफेने. खूप शिस्त आहे. आता आप्पीने मागवला इंद्रायणी राईस जो त्याला खेकड्याबरोबर खायचा आहे. आत्ताच त्यांनी झेप्टोवरनं मागवला आहे आणि ठीक आहे. म्हणजे आप्पीला एकदम क्रेविंग झाली खेकड्याची. खेकड्याचा रस्सा आणि एकदम इंद्रायणी राईस असं मस्त आहे की. तुम्ही पण एकदा ट्राय करा इंद्रायणी राईस. इंद्रायणी राईस ट्राय करा म्हणजे खूप चांगला लागतो हा. म्हणजे चिकन किंवा असं काय नॉनव्हेज असेल ना त्याच्यावर तुम्ही असं ट्राय करा. इंद्रायणी राईस बरोबर खायला एक नंबर लागतो, मस्त लागतं, भारी लागतं. ट्राय करा. सो काहीच आहे बघा आमची खेकडे तयार झालेलं आहे. चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. जो कलर येतो ना असं सोलकडीला त्याच्यामुळे येतो मेनली. ते आंबटपण आणि आंबटपणा पण. त्यामध्ये मीठ टाक मम्मी आणि गार्निशिंगसाठी जरा कोथिंबीर. त्याला कोशिंबीर म्हणतात. वेळ बघा मॅडम. सो फायनली गाईज आता आमचं काय ओव्हरऑल जेवण रेडी आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो आणि मॅडमने वेल ऑर्गनाईज करून ठेवलं आहे प्लेटमध्ये. तुम्हाला दाखवतो आम्ही बघा. ही आमची थाळी खेकडा थाळी. काय हा खेकडा थाळी. खेकडा थाळी कसं झालंय आणि मग मला फीडबॅक देतो. तुम्हाला फीडबॅक देतो. सो आमचे आता प्रमुख पाहुणे पण आलेले आहेत. नमस्कार. जिजू आता ते टेस्ट करून सांगते आम्हाला कसं झालं जेवण. हे बघा वास खालपर्यंत. गाईज आता आमचं सगळं जेवण वगैरे करून झालं
मस्त होतं. मम्मीने खूप छान बनवलेलं. मी तुम्हाला सगळं म्हणजे व्हिडिओमध्ये दिसेलच तसंही, पण टेस्ट खरंच खूप छान होती. आणि मी पर्सनली कधी खेकडे वगैरे खाणारी म्हणजे कधीच मी खाल्लं नाहीये. ते आता इथे फक्त मम्मींच्यामुळे मी खाते. मग खरंच एवढं छान झालं होतं काय हो. खरंच छान झालं. आणि आता आम्ही चाललोय मम्मीकडे. बरेच दिवस झालं गेलो नव्हतो. आता तुम्हाला निमित्त पण तसं आहे की आम्ही म्हणजे गणपतीची मूर्ती आहे ती आम्ही बुकिंग करायला चाललोय. म्हणजे आम्ही बघायला चाललोय. कारण आता किती ऑलमोस्ट 1-2 म्हणजे 1.5 महिना फक्त राहिलेला आहे आणि आम्ही अजूनपर्यंत बुकिंग नाही केलेली आहे. सो आज आम्ही मूर्ती बघायला पण जातोय. ते सुद्धा आम्हाला तुम्हाला थोड्या वेळामध्ये दिसेल. आमच्यासोबत कोण कोण कनेक्ट होईल ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत स्टे जाधव आणि इकडे आहेत पिताश्री. मग काय पप्पा, एवढ्या दिवसातून तुम्हाला भेटून कसं वाटतंय? बरं वाटतंय, छान वाटतंय एकदम. माझ्याबद्दल काय नाही गाईज, ब्लॉगला सबस्क्राईब करा. हा, तुमच्यामुळेच तर आमचे सबस्क्रायबर वाढतात. वाव यार, थँक्यू. येस. गाडी बघ म्हणाव. सो ॲज युजल मॅडम आमच्या लेट आले. सर इकडे तिकडे. हाय गाईज. तुझा पिल्लू सोना माझा गुंडा. चल या 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 या. चल तिथे उतरायला चान्स नाहीये. तुझा घरी तुझा घरी बाय. सो फायनली गाईज वी आर रिच. आम्ही आता आलो खारघरला आणि आम्हाला हे लोक पण जॉईन झाले. आणि हे लोक म्हणजे बघा कोण कोण आहे. दक्ष, ताई, सोनाचं लक्ष इकडेच आता आहे. आम्ही चाललोय गणपती बघायला. गणपती बघायला गाडी चाललोय. पार्क केली, चाललोय. बघूया आता. तुम्हाला पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू गणपतीचं. तिकडे अलाउड असेल तर असं शूटिंग वगैरे करणं. पण ठीक आहे, बघूया. आपण जेवढं जमेल तेवढं आपण नक्की शूट करू आणि तुम्हाला दाखवू की किती सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या आता सध्या आल्या आहेत. आणि त्याप्रमाणे तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण बुक करायला या. पेड प्रमोशन. पेड प्रमोशन नाही, पण असं माणुसकी बांधिलकी ब्रो, बांधिलकी. सो आता बघू शकता आमच्यासोबत कोण आहे. दक्ष जाधव. बस ह्याला एवढंच येतं करायला, बाकी दुसरं काही येत नाही करायला. माझं पण चॅनल सबस्क्राईब करा. हा, आपली पडा चॅनलला आपली आमचे पडा सबस्क्रायबर. बटन दाव ना मित्र ते. माझं पिल्लू बघा, घंट्या बघा घंट्या. तुमच्याकडे दक्ष हा मूर्ती बघायला आलो तर होतो. हा, जरा आवाज मोठा काढ म्हणजे आवाज येणार नाही तिकडे. तर प्रत्येक वेळेस मला टॉर्चर करायचं असतं नंतर. आय एम लव्हिंग इट. एनिवेज आम्ही बरेच स्टॉल्स बघितले. स्टॉल्स म्हणजे काइंड ऑफ तसंच बोलता वर्कशॉप. हां. तर सगळ्या मला तरी आणि ह्याला पण तसंच वाटतं की लास्ट इयरच्या ज्या होत्या त्याच आता आहे. नवीन स्टॉक नवीन असं काही सगळे नाही. म्हणतात की आमच्या मूर्त्या नंतर येणार आहेत 15 तारखेनंतर येणार आहे. तेव्हा एकदा विजिट हां, करूया. तर घाईमध्ये आपण लगेच बुक करून असं नको करायला. कारण ॲडमिन आपल्या घरी 5-6 दिवस मूर्ती आणि ते वेगळं असतं, ते सगळ्यांना तुम्हाला माहीतच असेल. सो म्हणून आपण बघूया आता दुसरे पण आता ऑप्शन आपण बघू. आता तर सध्या आपण लगेच बुक कोणती करत नाही आहे. फक्त बघायला आलो. येस, फक्त बघायला आलो होतो आपण. सो लेट्स सी आफ्टर 15 तारखेनंतर माईट बी आता पप्पा आणि दक्ष हे लोकच येतील. कारण आता मला तर आणि नाही संडेशिवाय वेळ नाही मिळत मला पण आणि ह्यांना पण. सो लेट्स सी आता पुढे काय होतं. आता इथून काय डायरेक्ट घरी जाणार आहे. थोडंफार जर काही खाल्लं वगैरे तर आम्ही खाऊ, मग डायरेक्ट घरी जाणार आहे म्हणजे मम्मीकडे जाणार आहे, मग तिथून घरी. सो बघूया. आली का गाइस, बस इसके लिए जिम जाता हूँ. देखो गाइज 25 किलो बस तो बाइसेप कर्ल्स मारता है. कोई लड़की देख रही रहेगी तो मेरे को डीएम करो. आपको वैसे उतारूंगा मैं. सो येस गाईज, फायनली वी आर रिच होम. हा बघा, ब्लॉग मध्ये यायचं असेल तर इकडे या. कसं? सो येस गाईज, फायनली आम्ही आज बघ एकदम साफ करून ठेवलंय बघा. माझी मुलगी येणार म्हणून तुम्ही तेच कळता. खूप आनंद झालाय. फायनली गाईज, आम्ही घरी पोहोचलो. आजचा दिवस खरंच खूप छान होता. तुम्ही ब्लॉग मध्ये एन्जॉय करालच. आम्ही ऑलरेडी एन्जॉय केलेला आहे. तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये एन्जॉय कराल आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा खूप आवडेल. तसं तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये म्हणजे इव्हन तुम्ही सगळ्याच ब्लॉग मध्ये
हा. छान पैकी आम्हाला रिस्पॉन्स देत आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं सारखं ब्लॉग पण असं वाटतंय. आणि म्हणजे थोडं टाइमच्या याच्यामुळे आमचं थोडंसं होतं की रेग्युलर नाही होत. हा. कधी आता जरी शूट जरी केलं तरी एडिट करायला वेळ नाही भेटत आहे. अशा थोड्याफार गोष्टी आहेत पण त्या ते होतील. करेक्ट करू आम्ही ते हळूहळू हळूहळू होतील होतील. त्या. लेट्स सी. ठीक आहे. एनिवेज आज सो गाईज सो तुम्ही डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट पण करा. आणि हा कमेंट पण करत जा तुम्हाला कसं वाटतं कसं नाही ऍक्च्युली वाटत ते. रिव्ह्यू पण भेटेल आम्हाला एक्झॅक्टली आम्हाला कसं आहे पण काय. कळेल. आम्ही जर कुठे चुकत असेल थोडंफार वगैरे तर हा. ते करेक्शन तुम्ही करेक्ट कराल किंवा Yes. आम्हाला पण कळेल एक्झॅक्टली काय चालू आहे म्हणजे कसं किती लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय कळेल तरी. ठीक आहे. सो कमेंट सुद्धा करा. आणि भेटूया आपण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मध्ये तो लवकरच येईल. लवकरच टाकायचा प्रयत्न करून हा सुद्धा आम्ही लवकर अपलोड